सर्वांना जय विजय महाराष्ट्र. रविराज रवींद्र शिंदे. आज ठाणे महानगरपालिका आयुक्तांची भेट ठरली होती आणि आयुक्त दालनासमोर मी प्रतीक्षेमध्ये त्यांचे स्वीस सहाय्यक यांना सांगितलं, हो साहेबांनी बोलवलेलं आहे भेटीसाठी, पण साहेब म्हणाले कोणालाही भेट आज मिळणार नाही, कारण त्यांना तात्काळ जायचं आहे. उपमुख्यमंत्र्यांचा फोन आला एकनाथराव शिंदेचा, त्यामुळे ते तात्काळ जायला निघाले. परंतु तत्पूर्वी काही विजिटर्स यांना भेटले आणि मी भेटण्यासाठी उभा होतो, पण आयुक्त तात्काळ निघाले. फोन आला, तातडीची बाब होती. परंतु मी म्हटलं आयुक्तांबरोबर मला आज भेट ठरली, म्हणजे आयुक्तांनी स्वतःहून बोलवले. मी विचारण्यापूर्वीच ठाणे महानगरपालिकेच्या पोर्चमध्ये गाडीमध्ये बसता बसता त्यांनी स्वतःहून मला पाहिलं आणि निर्देश दिले की आज मला भेटताना आलं, उद्या मी नाही आहे, परवा आपण मीटिंग करूया. आणि त्या अनुषंगिक आयुक्तांच्या सूचनेचं पालन करून मी दालनात मीटिंगला होतो. परंतु मला असं जाणवते की जी ठाणे महानगरपालिका 131 नगरसेवक लोकप्रतिनिधी आलेले आहेत, असे किती नगरसेवक अभ्यासू आहेत की त्यांना अभ्यास आहे, आणि असे किती नगरसेवक यांनी छातीटोकपणे छातीवर हात टाळून सांगावं की आम्ही गोरगरीब नागरिकांचा विकास करायला आलो आहोत की ठाणे महानगरपालिकेमध्ये फक्त टक्के खायला आलो. मला असे निदर्शनास येते की आज महानगरपालिका जे काही ते 131 नगरसेवक आलेले आहेत आणि महानगरपालिकेची दुर्धर परिस्थिती आर्थिक बघता, आणि आत्ता मार्च एंडला 7,000 कोटी रुपये महसूल जमा झाला, परंतु तो महसूल आत्ता 7व्या पेमध्ये देण्यामध्ये आला आणि आत्ता 7 तारखेला वेतन उशिराने मार्च एंडमुळे जमा झाला. अजून पुढील 540 कोटी रुपये एकंदरीत 3 टप्प्यामध्ये 180 कोटी दिले. अजून 360 कोटी रुपये द्यावयाचे बाकी आहेत आणि 10-20-30चा फरकही द्यायचा बाकी आहेत. आणि भविष्यात येणारा 8वा वेतनही आहे, परंतु पुढील भाग आहे. परंतु तत्पूर्वी हे काय देय रक्कम आहेत ते महानगरपालिकेला देणं आहे. आणि ठाणे महानगरपालिकेवर आत्ताच काल माननीय आमदार माननीय जितेंद्रजी आव्हाड विधानसभा आमदार यांनी ठाणे महानगरपालिकेमध्ये 3:30 वाजता आले होते. मला माहिती नसल्यामुळे मला उपस्थित नाही, मला माहिती असल्यामुळे मी नक्कीच पत्रकार रूममध्ये प्रेस रूममध्ये त्यांच्यासोबत उभा असतो. या प्रेस रूममध्ये मुख्यतः विषय होता शाही धरणाचा, जो जितेंद्र आव्हाड साहेबांनी 2002 मध्ये आणला होता. केवळ श्रेयवाद आणि राजकारण याच्यामुळे ते शाही धरण रखडलं आणि विविध अडचणीमुळे रखडलं. तो शेवटपर्यंत आला नाही. परंतु मागील मार्चमध्ये काळू डॅम मात्र मंजूर झाला आणि त्या काळू डॅमचं MMRDAने आर्थिक खर्च करून जिल्हा कलेक्टरपर्यंत सर्वेक्षण चालू आहे. विविध गावेच्या जमिनी येत आहेत आणि कुठलाही जितेंद्र आव्हाड साहेब जसे म्हणाले की कुठलाही प्रकल्प करताना ज्या ठिकाणी ज्या जिल्ह्यात ज्या गावात धरण बसणार आहे त्या आजूबाजूच्या जमिनी ओलिसाखाली जातात आणि त्यात गावकऱ्यांनी सहकार्य करावे, कारण भविष्याचा प्रश्न आहे आणि लोकहिताचं काम आहे. जेव्हा शासनाचं एखादं लोकहिताचं काम येतं तेव्हा शासनाला त्या जमिनी घ्याव्याच लागतात ना, आणि शासन तुम्हाला मोबदला देतं. जसं आता समृद्धी मार्ग घडला, जसं सरकार हे आलं, पहिल्या टर्म झालं, दुसऱ्या टर्ममध्ये समृद्धी मार्ग योजना आणली आणि समृद्धी मार्ग आणल्या ह्या सरकारच्या अनेक राज्यकर्ते मंत्रिमंडळाने आजूबाजूच्या जमिनी खरेदी केल्या. नागपूर ते नाशिक शिर्डी पहिला टप्पा चालू झाला, आता नाशिक तो मुंबई
असं समृद्धी मार्ग आता कापूरबाडीपर्यंत आले, कापूरबाडून ते उन्नत मार्ग जो समृद्धी मार्गाचा होत आहे. तर अशा प्रकारे या समृद्धी मार्गामुळे अनेकांचे फायदे झाले. स्वस्तात गाव खात्यातून जमिनी गेल्या, स्वस्तात गाव खात्याकडून जमिनी विकत घेतल्या. त्याचे जे मुख्य कोण अभियंता होते त्याने सुद्धा करोडो, जे काही मुख्य MMRD समृद्धी मार्गाचे अध्यक्षक अभियंता जे कोण होते आणि मुख्य सचिव होते, त्यांनी या त्यांच्या भ्रष्टाचारामध्ये हातभार होता आणि असंख्य जमिनी राज्यातील मंत्रिमंडळाची सरकारने घेतली, सरकारमधले मंत्री महोदयांनी घेतली आणि त्याच जमिनी शासनाला विकल्या. म्हणजे जे कवडी मोल भावात घेतल्या आणि महागाईत शासनाला विकल्याने पैसा कमवला, बक्का पैसा कमवला. तर मला सांगायचं होतं की गाव खात्याच्या जमिनी या कुठल्याही विकास प्रकल्पासाठी जातात, पण जात असताना गावकऱ्यांनी अशा शासकीय प्रकल्पाला सहकार्य करावे ही त्याची भावना आहे. 2002 पासून तर आत्ता 24 वर्ष शाही डॅम रखडलं, काळू डॅम पण 30 वर्ष रखडलं. त्या काळी 3,500 कोटीचा खर्च असताना आज 12,500 ते 15 कोटीच्या घरात हा खर्च काळू डॅमचा गेला. मागच्याच विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये माननीय जितेंद्र आव्हाडमध्ये काळू डॅमचा पण मुद्दा उचलला आणि माननीय एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री ठाणे जिल्हा यांनी ते मंजुरी दिली आणि ते काळू डॅमचं काम चालू झालं. हे सांगायचा मुद्दा आहे की मी ज्यावेळेस एखादा प्रश्न घेतो तो मला सगळं इतिहास सांगावा लागतो आणि तो इतिहास सांगितल्याशिवाय मला चेन येत नाही. परंतु सांगायचा मुद्दा आहे असं आहे की हे नगरसेवक झाले हे जनतेच्या मतावर झाले का आपोआप झाले? मला तुम्ही प्रश्न आहे आयुक्तांना, हे नगरसेवक जे काही झाले महानगरपालिका हे स्वतःहून झाले का जनतेच्या मतं दिले म्हणून झाले? तर जनतेची मतं दिली, जनतेने मतं दिली म्हणून तुम्ही नगरसेवक झालात ना, बरोबर आहे का? स्वतःहून आलात निवडून. तर प्रशासक असताना 3 वर्ष महानगरपालिका प्रस्थापित नव्हते, त्यावेळेसही घटनाबाह्य नगरसेवक सगळे येऊन भेटून वेळ काढायचे आणि आत्तासुद्धा वेळ काढतात. किरकोळ बाबीसाठी आयुक्तांना येऊन भेटतात. मग आमच्यासारखी लोक जर आयुक्तांच्या भेटीसाठी प्रतीक्षा करत असतील तर त्यांना भेट का नाकारण्यात येते? आम्ही नागरिक आहोत, आम्ही ठाणे नगरातले, ठाणे जिल्ह्यातले, महाराष्ट्रातले नागरिक आहोत, कर भरतो. जर कर भरतो आणि आयुक्तांनी सांगितलं भेटायला या तर भेटायला भेट दिली पाहिजे ना आयुक्तांनी. मग मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्र्याचा तात्काळ फोन आला म्हणून निघायचं आणि प्रतीक्षेत असलेल्या लोकांना टाळायचं, ही चुकीची भावना आहे. मी स्पष्ट आयुक्तांनाही बोललो, साहेब मला जर भेट नाही दिली तर माहिती आहे तुम्हाला मी काय करतो. दिवाळीमध्ये तुमच्या कॅबिनसमोर तमाशा केला, सगळ्या विकासकांना हाकलले दिवाळीमध्ये. तुम्हाला माहिती आहे मी काय करू शकतो, कारण माझ्या ठेकेदाराचे बिलं दिलेले आहेत, जे माझ्या अंतर्गत कामं केली. मी काम केलंय एक कार्यकारी अभियंता म्हणून, आणि ते पण करोना कालावधीमध्ये जीवाची पर्वा केली नाही. आणि जर मी काम केले तर पैसे तर घेणार ना आणि लोकांना ठेकेदारांना देणार ना, ते माझं कर्तव्य आहे. असा कुठला अधिकारी आहे जो नाकारेल? आयुक्तांना मी वस्तुस्थिती सांगितली. आयुक्त बोलले ठीक आहे, सोनग्राला सांगा, फोन करा, भेटा, माझं नाव सांगा आणि ते फाईलीवर सह्या करून घेऊन या, टेक्निकल पूर्तता करा आणि माझ्याकडे या. निविदा वगैरे तर मंजूर आहेत, फक्त रिलीज ऑफ पेमेंट सही घ्यायची आहे. परंतु ML वार्ड जे होते कोण रिटायरमेंटवरचा 2-3 वर्ष फाईल बघितलेली, फाईल स्वाक्षरी करी, मी सांगून मी रिटायर्ड झालोय, हे मी फाईल तुमच्या ताब्यात देतोय. काही 2.5 वर्ष झक मारली का ML वार्डने? अशा भाषेत बोलावं लागलं मला. मग आता जर ML वार्डने केले नाही तर ढोलेने करायला नको का? उपनगर अभियंत्यांनी त्यांच्या जागी आलेले कार्यकारी अभियंता जे काही त्यांना मार्क करा, ते तपासतील, बघतील, कागदपत्र बघतील, मग पुढील प्रक्रिया करतील ना. जर तुम्ही प्रक्रियाही करायची नाही, काहीच करायची नाही, तरतुदी करायची नाही आणि 5-5 वर्ष लोकांचं ठेकेदारांचं पेमेंट रखडून द्याल, तर माझ्यासारखा अभियंता जर मी काम केलं तर भिडणार. मी कोणाला ऐकणार नाही, कोणाच्या बापाला. कारण 2 ठेकेदार मेले, सदोषवदूषीचा गुन्हा दाखल होईल आयुक्तांवरती, नगर अभियंत्यावरती आणि उपनगर अभियंत्यावरती, कारण ते जबाबदार आहेत. त्यांनी जबाबदारी का घेतली नाही
आणि निष्काळजीपणा आहे ना. एखादा अधिकारी किंवा एखादा आयुक्त जेव्हा बदली होते 3 वर्षानंतर दुसरा आलेला आयुक्त पुढील प्रकल्प करतो ना, पुढील प्रस्ताव करतो ना. मग जर मी रिटायर्ड झालो तर माझ्या कालावधीत केलेल्या कामांचे प्रस्ताव पुढील मार्गी लावायला पाहिजेत ना. ह्या कुठला नियम आहे? नाही मी बघितले नाही, मी बघणार नाही, मी बघितले नाही, मी बघणार नाही, मी करणार नाही. अरे बाकीच्या चोरीचे प्रस्ताव करता, ठेकेदारांच्या पाकिटे करता, लाखोनी बॅग भरून जाते उपनगर अभियंत्याची, मी डोळ्याने पाहतोय. मला सगळं भांडाफोड करायला लावू नका आणि 50% भ्रष्टाचार काढायला लावू नका. आणि 50% भ्रष्टाचार जो आनंद दिघे साहेबांनी त्या काही 41% सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार काढला, तर मला या 50%ची भ्रष्टाचाराची चौकशी लावायला लावू नका. मी सरळ आमदार जितेंद्र आव्हाड साहेबांना सांगेल, साहेब इथे 50% भ्रष्टाचार बोकाळला आहे आणि या प्रकल्पामध्ये आहे विस्तृत माहिती लिखित पुराव्यासकट माझ्याकडे आहे. हा प्रकल्प गडकरी कसा झाला, शिवाजी मैदान कसा घडला, ठाणे महानगर नवीन भवन कसं घडलं, तो संजय देशमुख सल्लागार निविदा रद्द झाली संपली आहे तरी त्याला नियुक्त कसं केलं, क्लस्टर निविदा BSP निविदा 80 कोटी कसे खाल्ले संजय देशमुख, सगळं काही इतंभूत पत्र पेपर्स माझ्याकडे आहेत. मला त्या चौकशीच्या गडगडीत खाली ते उतरायचं नाही. मी माझं काम केलंय, माझ्या ठेकेदारांचे पैसे द्या. मी माझं काम केलंय, माझ्या ठेकेदारांचे पैसे द्या. कारण मी करोनामध्ये काम केले, जीवाची पर्वा नाही केली. बघा, तर एखादा माणूस प्रामाणिकपणे सांगतो जीवाची पर्वा नाही केली, नाही केले आणि काम केले. सगळे इतंबित कागदपत्र रेकॉर्ड आहेत, फोटो आहेत. त्यावेळेस आलेले मंत्री महोदय, गृहमंत्री जितेंद्र आव्हाडांचे फोटो आहेत, उपायुक्तांचे फोटो आहेत, उपनगर अभियंत्याचे फोटो आहेत, कार्यकारी अभियंत्याचे फोटो आहेत, काम करणाऱ्या तिथे कॉन्ट्रॅक्टर ठेकेदारांचे फोटो आहेत. मग जर फोटो आहेत, मग जर तिथे काम केलंय तर तुम्हाला प्रस्तावावर सही करायला काय जाते? जर आयुक्तांनी निर्देश दिलेत PP सोनग्रा नगरपर्यंत, तर सोनग्रांनी जर ढोलेकडे पाठवले तर ढोलेला सही करायला काय प्रॉब्लेम आहे? जर तुम्हाला मानसिक तणाव येतो तर पदाचा राजीनामा द्या. जर तुम्हाला मानसिक तणाव येतो, अटॅक येतो, तर तात्काळ पदाचा राजीनामा द्या. तुम्ही सक्षम अधिकारी नाही आहात. केवळ टक्के आणि पाकिटे घेण्यासाठी तुम्ही जर बसला असाल तर मी चौकशी लावेन 50%ची. एवढंच सांगतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आणि हे नगरसेवक विनाकारण किरकोळ बाबीला लगेच आयुक्ताच्या दालनात घुसतात. मग आम्ही कोण आहात? आम्ही नागरिक आहोत ना, आम्ही कर भरतो, टॅक्स भरतो. मग आमच्या मतावर निवडून जाईल, मग आम्हाला पण भेटायची संधी द्या ना. मी एक प्रतिष्ठित महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी, महाराष्ट्र ऑल इंडिया काम करते ना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी अभियंता युनियनचा अध्यक्ष आहे. सल्लागार आहेत अभियंता युनियनचे सल्लागार जितेंद्र आव्हाड, डॉक्टर जितेंद्र आव्हाड आहेत. आणि कर्मचारी युनियनचे एकनाथराव शिंदे आहेत. जर आयुक्तांना कुठेतरी कमी वाटत असेल भेटणं, आयुक्तांनी मला प्रत्येक वेळी सहकार्य केले, मी काही बोलत नाहीये. नाहीतर मला लोकायुक्तांकडे उभं करायला लावू नका. मी थेट आयुक्तांना लोकायुक्तांकडे उभं करू शकतो, एवढी ताकद आहे माझ्याकडे. शासन मंत्रालयाकडून जाब विचारू शकतो, एवढी ताकद आहे माझी. 50%ची चौकशी लावू शकतो, एवढी ताकद आहे माझ्याकडे. मला कुठल्याही वरदस्ताची गरज नाही. जे काही करायचं तर एक तर रवींद्र शिंदे आहे, कारण ब्लू पॅन्थर आहे, जय भीम आर्मी आहे, महाराष्ट्राचा सिंह आहे आणि अध्यक्ष महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी. एवढंच सांगतो. धन्यवाद. जय भीम महाराष्ट्र.